महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यांनी जी विधानसभेची निवडणूक होती त्या निवडणुकीआधी काही आश्वासनं दिली होती। त्या आश्वासनावर विश्वास ठेवून लाडक्या बहिणींनी भरघोस असं मतदान केलं महायुतीला आणि त्यानंतर महायुतीचं सरकार आलं। आता महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, वयस्कर लोकांना 2100 रुपये देणार असं सांगण्यात आलं होतं। त्याचीच आता कुठेतरी पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते। पण त्या योजनेसाठी आता सरकार स्थापन झाल्यानंतर काही निकष सुद्धा करण्यात आले। कोणत्या व्यक्तींना 2100 रुपये महिन्याला येणार हे सुद्धा पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, सबस्क्राइब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि स्थापन झाल्यानंतर आता 2100 रुपये कधी येणार याकडे महिलांची, लाडक्या बहिणींची आतुरता, उत्सुकता लागून धरली आहे। तर याविषयी माजी मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना जे 2100 रुपये आहेत त्याचा अहवाल आहे किंवा त्याचे जे पैसे आहेत ते येणाऱ्या 2025 मध्ये त्याची अंमलबजावणी होईल आणि लवकरात लवकर त्यांची पैसे त्यांच्या अकाउंटवरती येतील असं सांगण्यात आलं। यासाठीच लाडक्या बहिणींना अजून 1 महिना तरी वाट पाहावी लागेल असं आदिती तटकरे यांनी सांगितलं। तर या संपूर्ण घटनेवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा।